वाटतं जपानमधल्या एका माकडाच्या पिलाची कहाणी फक्त माणसांना जगभरात व्हायरल तर होते. या अबोल जीवांनाही पंच त्याचं नाव. तितकेच सोसावे लागतात. जन्मानंतर ज्या काही वयात दिवसातच आईच्या त्याची कुशीत आई मूल त्याच्यापासून मिळायला दुरावली. हवं, ज्या वयात आईच्या एकट्या पाठीवर पडलेल्या बसून त्या माकडाच्या झाडाझुडपात पिलाला बागडायला हवं होतं, बाकी माकडांनीही त्या वयात स्वीकारलं नाही, पिल्लू झिडकारलं. निर्जीव खेळण्याला जपानमधल्या एका माकडाच्या पिलाची ते कहाणी खेळणं बोलत जगभरात नाही, व्हायरल ते होते. खेळणं त्याला कुरवाळत नाही. पंच पण या त्याचं नाव. माकडाच्या पिल्लासाठी जन्मानंतर काही दिवसातच त्याची आई त्याच्यापासून दुरावली. संपूर्ण संसार झाला. एकट्या पडलेल्या त्या माकडाच्या पिलाला बाकी माकडांनीही स्वीकारलं नाही, झिडकारलं. जपानमधल्या एका माकडाच्या पिलाची कहाणी जगभरात व्हायरल होते. पंच त्याचं नाव. कदाचित कापसाचा असेल. जन्मानंतर काही दिवसातच त्याची आई त्याच्यापासून दुरावली. जो त्याला परक मानत एकट्या नाही. पडलेल्या हे दृश्य पाहून त्या माकडाच्या लाजाळू पिलाला होतं. पण मित्रांनो, बाकी माकडांनीही ही कहाणी स्वीकारलं नाही, आपल्याला एक खूप मोठं झिडकारलं. सत्य सांगून